सर की आपण इथे यायचं आहे. कुणाल पाटील टेंबोडे आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती केली जाते आपल्याला मानसी स्पोर्ट डेरवली यांच्या वतीनं की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. काय जबरदस्त सामना झालेला अंबिका चौक विरुद्ध असुडगाव. जो सामना राकेश नाईक यानं अगदी निर्णायक क्षणापर्यंत आणून ठेवला आणि अंतिम विजय झाला तो अंबिका चौक संघाचा. आत्ता सामना खेळला जातोय दुसऱ्या सत्रातला पहिला सामना टेंबोडे विरुद्ध कोळखा. सामन्याला सुरुवात होणार आहे. पंच अतुल भोईर आणि दुसरे स्क्वेअर लेग पंच आहेत आमचे. अंबिका चौकचे पंच आहेत. नाव उत्कर्ष मते. आपलं स्वागत आहे सर या क्रिकेट स्पर्धेमध्ये. मानसी स्पोर्ट डेरवलीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. घेऊन चालू या सामन्याकडे. नाणेफेकीचा कौल अर्थातच कोळके संघाने जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाजीचा भार स्वीकारलेला आहे. मानसी स्पोर्ट डेरवली कैलासवाशी स्वर्गीय सत्कार धुमाळ, स्वर्गीय चंद्रकांत भोईर, स्वर्गीय संकेत दरे व स्वर्गीय विनायक शेळके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या क्रिकेट स्पर्धा इथे रंगती आहे. आणि या सामन्याच्या सुरुवातीला आपण पाहतोय अतिशय अप्रतिम खेळ होताना दिसणार आहे. परंतु सुरुवातीच्या सत्रामध्ये काय होणार पहिल्या 4 षटकांमध्ये आपण घेऊन चालूया माझे मित्र गोरक्षनाथ पवार यांच्याकडे. धन्यवाद. सामना चालू करायचा आहे. मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद रोशन. मैदानाकडे सामना या वेळचा पहिला चेंडू सीमा पार धाडलाय. चेंडू आरपार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. 6 धावा. डीजे गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळते उत्तम आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये. संदीप भोईर एका बाजूला तर उत्तम मस्कर एका बाजूला अशी ही जोडी मैदानामध्ये आहे. चेंडू फेकायचा आहे. मी आपल्याला विनंती करतो. मैदानामध्ये जो चेंडू होता तो सीमा पार झालेला आहे. सरळ हरवलेला आहे. चेंडू आलेला आहे. तर नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतो जी रडत दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना मैदानामध्ये एका बाजूला कोलके संघ आहे तर एका बाजूला आपण पाहिले असेल टेंबोड्या संघ आहे. अशी ही महत्वपूर्ण लढत. दोन्ही संघ तितक्या ताकदीने कसोशीने प्रयत्न करणार हा सामना जिंकण्यासाठी. येणारा काल सांगणार की या सामन्यामध्ये कोण जिंकणार. जयेंद्र मुंडे गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू, चकवा देणारा चेंडू, गरार देणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेस मात्र एक षटकार खाल्ल्यानंतर थोडस कमबॅक करण्याचं काम गोलंदाज जयेंद्र मुंडे करतोय. पॉवर प्लेचा हा एक मात्र षटक असणार आहे. 4 षटकांचा ह्या दुसऱ्या फेरीतला आज पहिला सामना मैदानामध्ये. याव्याचा चेंडू खेळून काढलाय. अतिशय सुंदर चौकार. क्या बात है डीजे मास्टर त्रिमूर्ती डीजे. स्वागत आहे. याव्याचा चेंडू थोडस झपकन बाहेर गेला. बॅटची एज घेतली आणि फलंदाज डीजे मास्टर अजून एक संधी.
धन्यवाद डीजे मास्तर उत्तम मस्कर, ज्याने एक चौकार आणि एक षटकार लगावून आपली खेळी संपुष्टात आणली. 4 चेंडूंचा सामना केला, 10 धाबा केल्या आणि आता मैदानामध्ये जो येतोय तो ग्रामीण संघामध्येच नव्हे तर अंडर 20चा हा बादशाह, अंडर 20 ही गाजवण्याची कामगिरी टेंबोडे संघासाठी करत असतो. तोच मैदानामध्ये करण पाटील ऑन द स्ट्राईक असणारे जयेंद्र मुंडे या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी. जयेंद्र मुंडे म्हटला तर बऱ्याचशा वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आहे. गोलंदाजीचा असेल, फलंदाजीचा असेल, असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्या कोणाकडे असेल तर कोलके संघाचा हा जयेंद्र मुंडे तयार आहे पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नौका फलंदाज येणारा करण पाटील याच्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी. टेंबडे बनाम कोलके दुसऱ्या फेरीचा पहिली लढत मैदानामध्ये रंगताना दिसते. फुलटॉसचा चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. चेंडूला सरळ शॉर्ट पॉइंटच्या दिशेला चेंडू अडकवला जातोय, परंतु पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा करणच्या बॅट मधून मिळतात. या 2 धावांची एकूण धाव संख्या 12 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक चालू असताना मैदानामध्ये आपण पाहतोय असती धावसंख्येला वाढ मात्र होते. एक फलंदाज स्तंभमध्ये उत्तमच्या रूपाने जो 4 चेंडूंचा सामना करत 10 धावांची खेळी केली. हा चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवला जातोय. एक धाव एका धाबेने एकूण धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 बाद 13 धावा डीजे मास्तर. धन्यवाद. स्पीडअप करा, कारण सामने आपल्याला 4-4 षटकांचे झाले पाहिजेत. यासाठी आपल्याला विनंती करतो वारंवार, सामने प्रत्येकाला खेळण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. 4 षटकं प्रत्येकाला खेळण्यासाठी मिळालीच पाहिजेत. अशा प्रकारचे सामन्यांचं आयोजन मानसी स्पोर्ट्स डेरवली संघाकडनं आपण पाहतोय. हे मैदान आपल्याला जो पाहायला मिळेल शॉर्ट मैदान होता, त्याला पूर्णपणे करण्याची यशस्वी कामगिरी मैदानामध्ये केली आहे. यावेळेचा चेंडू टॅप केलाय, लॉंग लेगला चेंडू गेला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 2 धावा चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केल्या जातात करण आणि फलंदाज संदीप मार्फत. अशा प्रकारे या 2 धावांची एकूण धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. पहिल्या सामन्यात 69 धावा, दुसऱ्या सामन्यात 44 धावा, तिसऱ्या सामन्यात 56 धावा, चौथ्या सामन्यात 58 धावा, अशी धावसंख्या 5 षटकामध्ये किमान लागली होती. तर आता या षटकांच्या या सामन्यामध्ये आपण 4 षटकांचा हा सामना, दोन्ही संघ तितक्या ताकदीने कसोशीने प्रयत्न करतात. यावेळेचा चांगला चेंडू नक्कीच तिथे मात्र बेल्स आपण पाहिले असतील की तशाच्या तशा आहेत. जरी स्टंप हिट झाला असा चेंडू तरी मात्र बेल्स आपल्या जागेवरती आहेत आणि नक्कीच निर्णायक चेंडू टाकला होता. चकवा देणारा चेंडू टाकला. गोलंदाजी करणारा वैभव नक्की तो बघणार. जयेंद्र मुंडे चेक करत आहेत आता. नक्कीच बघत चिकटलेत का काय. थोडा गमतीचा विषय मैदानामध्ये असं काही मैदानामध्ये रोशन सकपाल आपण पाहतोय. तर एकूण धावसंख्या धावफलकावरती टेंबोडे संघाचे 15 धावा. प्रत्येक संघ रोशन जिंकण्यासाठी मैदानामध्ये कसोशीने प्रयत्न, चिकरीने प्रयत्न करत असतोय. प्रत्येक संघ आपापले खेळाडू घेऊन हे 11 खेळाडू फार महत्वाचे आहेत प्रत्येक संघासाठी. यावेळेस मात्र कट केला. तिसऱ्या स्लिपमध्ये चेंडू सरळ वेगाने सीमारेषेकडे जातोय, कूच करतोय, परंतु 2 धावांना रोखू शकत नाहीये. या दुहेरी धाब्याने एकूण धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी करण्यासाठी वैभव. पहिल्या षटकामध्ये 13 धावांचा मार खाला तो गोलंदाज जयेंद्र मुंडेने. या षटकामध्ये वैभव गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. समोर करण पाटील. रिव्हर्स शॉट खेळलाय. चेंडू सरळ हवेमध्ये जातोय. फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा पुन्हा एकदा डायरेक्ट हिट केलाय. पायचंय तिथे मात्र नक्कीच
काय चाललंय मैदानामध्ये? तीन तिघाडा काम बिघाडा, मात्र मैदानामध्ये फलंदाजाला तंबूमध्ये परतावा लागतंय. इथे मात्र चुकीचा प्रयत्न आणि फलंदाज संदीप भुईर बाद. चुकीची कॉलिंग मैदानामध्ये आपण पाहतोय. संदीप आणि करण यांच्याकडनं पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंमध्ये अजिबात तालमेल दिसला नाहीये आणि इथे मात्र संदीपला बाद व्हावं लागतंय. रोशन अतिशय घबराट मैदानामध्ये निर्माण झाली होती. चकमक मैदानामध्ये उडाली होती. त्या चकमकीत आपण पाहिले असेल संदीप मात्र नाहक बाद केला जातोय. अशा प्रकारे करण आणि संदीप यांची खराब कॉलिंग, त्याच्या जीवावरती एक फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद होतोय. तर मैदानामध्ये नवीन येणारा फलंदाज कुणाल भोईर. संदीप बाद झाला, ज्यांनी कुठल्याही प्रकारची धाव केली नाहीये. तो रिलायन्स कप मध्ये जसा बदक घेऊन, तशा प्रकारचा बदक घेऊन मैदानाच्या बाहेर गेला. तर मैदानात नवीन फलंदाज पुन्हा एकदा बॅटची एज घेतले. क्षेत्ररक्षकांचा तालमेल नाहीये फाईन लेग आणि ठडम्यांच्या मध्ये, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस यशस्वी ठरतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्यानिशी टेंबडे संघ जाऊन पोहोचतोय तो 21 या धावसंख्येवरती. नवीन येणारा फलंदाज कुणाल भोईर. मैदानामध्ये करण आणि कुणाल अशी जोडी आहे. तर वैभव गोलंदाजी मार्कवरती आहे. आतापर्यंत वैभवनी 5 चेंडू टाकलेत. शेवटचा 1 चेंडू बाकी असणार आहे आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 21 धावा. 4 षटकांचा हा सामना मैदानामध्ये, दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. यावेळेस वेगाने जाणारा चेंडू, मात्र आपण पाहिले असेल शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू 2 धावा घेऊन जातोय. तिथे मात्र नक्कीच या चितेच्या चपलेने 2 धावा पूर्ण केल्या जातात. 23 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायचे. 2 षटकानंतर एकूण धावसंख्या 23 धावा. डीजे मास्तर. धन्यवाद डीजे मास्तर. सुंदर गीते लावण्याचं काम त्रिमूर्ती डीजे यांच्या मार्फत केलं जात आहे मैदानामध्ये. डीजे ओंकार, व्हेरी गुड. आणि मैदानामध्ये चालणारा सामना, दुसऱ्या फेरीतला पहिला सामन्याची लढत आहे. 4 षटकांचा किमान सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत कोलके संघाने धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये 23 धावा. तर एका बाजूला एक 23 धावा कुटण्याची कामगिरी केली. तो करण असेल, उत्तम मस्कर असेल, अतिशय नावलौकिक असे खेळाडू टेंबोडे संघामध्ये आहे. तर एका बाजूला जयेंद्र मुंडे असेल, अजित असेल, असे बरेचसे खेळाडू आपण पाहिले असतील. कोलके संघामध्ये अतिशय सुंदर सामना मैदानामध्ये चालू आहे. तर एकूण धावसंख्या 23 धावा. नवीन गोलंदाज विनायक पाटील गोलंदाजी मार्कवरती. बऱ्याचशा नौख्या खेळाडूंना यावर्षी आपण सगळीकडे संधी मिळालेली पाहतोय. कारण नव युवक भरणा मात्र प्रत्येक संघामध्ये आपण पाहिलं असेल. प्रत्येक संघामध्ये 4 ते 5 नवीन खेळाडू प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळतात. ग्रामीण संघांना मिळालेली संधी, त्याचं केलेले सोनं. प्रत्येक गावामध्ये 6 फलंदाज आणि 5 गोलंदाज तयार झालेले आहेत. हेच खरं क्रिकेट आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेट पोहोचवण्याचं काम मात्र या खेळाडूने केलेलं आहे. विनायक तयार आहे. यावेळेचा चेंडू टॅप करण्याचा चुकीचा प्रयत्न झालाय. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता. तर सन्मान्य अतिथी जनार्दनजी शेंडे, आपण यायचे मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत केले जात आहे.
या स्पर्धेमध्ये मानसी स्पोर्ट डेरिवली संघाकडनं. त्यानंतर सन्माननीय साठे साहेब आपण हे मंचावरती यायचंय. हा चेंडू मात्र वाईटचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्येत 24 धावा. सर्व मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे. मानसी स्पोर्ट डेरिवली संघाकडनं गोलंदाज तयार विनायक. या वेळचा चेंडू भिडकावला. चेंडू सरळ सीमारेषेचा भेद घेतो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधना चेंडू आरपार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. तीस धावा या षटकारानेशी चेंडू ताबडतोब द्यायचंय मैदानामध्ये. या षटकारानेशी करण पाटीलच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार असेल. या षटकारानेशी एकूण धावसंख्या टेंबोडे संघाची 2-30. आउट होणारा फलंदाज उत्तम मस्कर संदीप भोईर. संदीप भोईर 0 धावसंख्येवरती बाद झाला होता. 4 चेंडूत 10 धावांचं उत्तम कामगिरी उत्तमने केली होती. त्यानंतर मात्र फलंदाजीसाठी कुणाल आणि करण. फुलटॉसचा चेंडू समाचार घेतलाय. चेंडू भिडकावलाय सरळ आरपार सीमा पार. दुसरा षटकार. धन्यवाद विजय मास्तर. 36 धावा लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खाल्लेत. विनायकने आक्रमक पवित्रा घेतलाय तो करण पाटीलने टेंबोडे संघासाठी. 36 धावा. या वेळचा चेंडू खेळून काढलाय. आता मात्र वेगाने चेंडू लॉंग ऑफ रिजनच्या बाहेर. डाबर जवन 5 चौकार. हॅलो हॅलो. यावेळेस आपण पाहिले असेल आतापर्यंत षटकार आणि चौकारांची आतषबाजी. धन्यवाद डीजे मास्तर. धन्यवाद. 4 षटकार आणि 1 चौकार अशी आतषबाजी केली करण पाटील या फलंदाजाने. एकूण धावसंख्या 52 धाबा धावफलकावरती. आक्रमकपणा घेतला तो या षटकामध्ये, ज्याच्यामध्ये पहिला चेंडू 0, दुसरा चेंडू विकेट, तिसऱ्या चेंडूवरती षटकार वाईट, दुसऱ्या चेंडूवरती, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, परत चौथ्या चेंडूवरती षटकार, 5व्या चेंडूवरती चौकार, परत 6व्या चेंडूवरती षटकार आणि 7व्या चेंडूवरती षटकार. एक चेंडू वाईट टाकला होता विनायक पाटीलने. अशा प्रकारे मार खाल्ला तो या षटकामध्ये. 4 षटकार आणि 1 चौकारांची आतषबाजी केली ती करण पाटीलने. एकूण धावसंख्या 52 धाबा धावफलकावरती. करण पाटीलने आक्रमकपणा घेतला. एका बाजूला कुणाल आणि करण ही अंडर-20 ची जोडी मैदानामध्ये, परंतु सुंदर कामगिरी मैदानामध्ये केली आपण पाहतोय. विनायक पाटीलला मात्र या गोलंदाजीच्या मार्फत नक्कीच तग धरू दिला नाहीये आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्या
53 धाबा धावफलकावरती. इथून कोलके संघाला विचार करावा लागणार आहे. या षटकामध्ये कसोशीने गोलंदाजी करावी लागणार आहे ती कोलके संघाला. यावेळेस कट केलाय शॉर्ट पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, एकापेक्षा काय मिळणार नाहीये. धन्यवाद धन्यवाद. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण कोलके संघाकडनं पूर्णपणे आपण पाहिले असेल. थोडस तालमेल इथे मात्र बिघडवलं जात आहे. सत्तावन्न धाबा धावफलकावरती. थोडस तालमेल इथे कोलके संघाने बिघडवलंय आणि मैदानामध्ये मात्र टेंबुडे संघाने धावा घेण्याची कामगिरी केली आहे. 57 धाबा धावफलकावरती. चौथे षटक प्रगतीपथावर असताना रोशन थोडस तालमेल मैदानामध्ये पूर्णपणे विखरलाय. ही षटकारांची जी आतिषबाजी झाली होती त्यानंतर मात्र मैदानामध्ये यावेळेचा चेंडू कट केलाय. चेंडू सीमारेषेकडे वेगाने जातोय. चेंडू आर पार सीमा पार डाबर जाऊन 5 चौकार. एकसष्ट धावा या चौकाराच्या साहाय्याने करण मात्र 40 धावांवरती खेळतोय. 61 धावा मधल्या 40 धावा व्यक्तिगत. आणि हा चेंडू सुंदर शॉट सरळ जातोय तो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. अजून एक डाबर 5 चौकार. व्यक्तिगत 44 धावा आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवले ती 65. काय पहिलं अर्धशतक या सामन्यांमध्ये बनणार की नाहीये येणारा काल सांगणार आहे, येणारी वेळ सांगणार आहे, येणारा चेंडू सांगणार आहे. परंतु धावसंख्या वेगाने वाढत चालली आहे. चौकार आणि षटकारांच्या आतषबाजी टेंबुडे संघाच्या करण पाटील याच्याकडनं नक्कीच पाहायला मिळतंय. 65 धाबा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू बाकी असणार आहे. 2 लगातारचे चौकार खाल्ल्यानंतर मात्र एकूण धावसंख्या 65. करण पाटीलला स्लोवर डिचिलूट आणि यावेळेस मात्र चेंडू सीमा पार. व्यक्तिगत 48 धावा आणि संघाची धावसंख्या 69 धावा. म्हणजे ज्या पहिल्या सामन्यामध्ये ज्या धावा झाल्या होत्या त्या धावा मात्र या 4 षटकामध्ये. धन्यवाद. न विसरणारी पारी 48 धावांची पारी. 17 चेंडू आणि 15 चेंडू आणि 48 धावांची खेळली गेली. ज्याच्यामध्ये खणखणीत चौकार 4 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी आपण पाहिले असेल. ज्याच्यामध्ये 15 चेंडू 48 धावा 4 चौकार आणि 4 षटकार अशा प्रकारची ही कामगिरी मात्र मैदानामध्ये केली ती टेंबुडे संघाच्या करण पाटीलनी. आणि त्याउलट थोडीशी खराब गोलंदाजी केली, खराब क्षेत्ररक्षण केलं ते कोलके संघाने. परंतु या 70 धावांचा टार्गेट आहे. या 70 धावा कशा चेस होतात हे ऐकण्यासाठी आपण जाणार रोशन सकपाल यांच्याकडे राष्ट्रभाषेमध्ये.
चौक संघाचा संघनायक आपण यायचंय, त्यानंतर पापडीचा पाडा संघ आपण ताबडतोब मंचाकडे यायचंय. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मनापासून स्वागत केलं जातं. मानसी स्पोर्ट डेरवली यांच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 24 चेंडू आणि आपण पाहतो जिंकण्यासाठी 70 धावांची गरज आहे. मिसफिल्ड बऱ्याचशा प्रमाणात कोलके संघाची आपण बघायला मिळाली. या सामन्यामध्ये खूप धावपळ झाली आणि जी मिसफिल्ड होण्याचं कारण मिसअंडरस्टँडिंग होत होती, कॉलिंग चांगली होत नव्हती आणि जो मनोबल खचलेला, त्यामुळे कदाचित असं होतं क्रिकेटमध्ये, नाही असं नाही. आणि 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. सामना खेळला जातो टेंबोडे विरुद्ध कोळखे या दोन संघांच्या दरम्यान. प्रारंभिक 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 70 धावांचा भला मोठा आव्हान. हॅलो हॅलो 24 चेंडू आणि 70 धावांचं भला मोठं आव्हान आपल्याला बघायला मिळत आहे. समोर आहे मोठं डोंगर, एव्हरेस्ट शिखर ज्याला म्हणता येईल, तो पार करायचा यावेळेस फलंदाजी करत असताना कोळके संघाला. आणि अशा पद्धतीने आपण बघतोय एवढ्या मोठ्या टार्गेटला चेस करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज कोळके संघाकडून आपल्याला बघायला मिळत आहेत. सन्माननीय संजय पाटील सर, आपल्याला विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सन्माननीय संजय पाटील सर, आपल्याला विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर मित्रांनो, या भल्या मोठ्या टार्गेटला चेस करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज, ज्याच्यामध्ये आपण बघतोय जयेंद्र मुंडे आणि राजा म्हात्रे, हे 2 फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये हाहाकार माजवलेला आणि सामना जिंकून दिलेला कोळके संघाला, तेच 2 सलामीचे फलंदाज जयेंद्र मुंडे आणि राजा म्हात्रे हे सलामीचे 2 फलंदाज. सन्माननीय सुनील भोई साहेब, आपल्याला विनंती केली जाते समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय सुनील भोईर साहेब, आपल्याला विनंती केली जाते आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. टेंबोडे आणि कोळखे या 2 संघांमध्ये आपण पाहतोय सलामीची गोलंदाजी करणार राहुल गडगे. राहुल गडगे, आमचे एम डी गडगे सरांची आठवण झाली, महागुरु समालोचन मधले. आणि हे राहुल गडगे गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हा पहा, कार्पेट शॉटच्या सहारे खेळून काढला 30 यार्ड सर्कल मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय. कुठल्याही प्रकारचं धाव घेण्याचा संपर्क होत नाहीये दोन्ही फलंदाजांमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. 70 धावांचा पाठलाग करत असताना 1 पाऊल पाठीमागे कोळके संघ. राहुल गडगे गोलंदाजी मार्कवर तयार. राजा म्हात्रे ऑन स्ट्राईक. हा पहा, अप्रतिम खेळून काढलाय, स्टेअर केलं या चेंडूला. चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषेलगत. मिसफिल्ड होते, दुसऱ्या धावेसाठी सरसावतायत आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावींच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. पिन बाद 2 अशी शांत संयमी सुरुवात. अजूनही 68 धावा. रुनिश शेळके, आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार आहे गोलंदाज. वा, काय जबरदस्त फटका खेळून काढलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेला भेदून 4 धावा. यस डीजे. वेलकम.
शत्रुघ्न पाटील साहेब आपणालाही विनंती केली जाते आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं. या चौकारानं मात्र सुरुवात दमदार करून देत असताना धावफलकावर धावा लागतात. 4 धावा. मोठा फटका, चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. पंच या किती धावा? 4 धावा. पंच दहा धावा झालेल्या आहेत धावफलकावर. गोलंदाज तयार. पंचांना पास करून हा पुढचा चेंडू. हा पहा कार्पेट शॉटच्या सहारे खेळून काढला. चेंडू घरंगळत येतोय. लंगॉन सीमारेषे लगत मिसफील्ड. इथे मात्र सीमारेषे लगत चेंडू जातोय. किती धावा घेऊन येणार हे बघणं फार गरजेचं. धावा होत आहेत धावफलकावर. वधारत आहेत 2 आणि या 2 धावींच्या माध्यमातून 12 धावा धावफलकावर. बिनबाद 12 अशी सुरुवात. पहिला षटक राहुल गडगे. किमान या षटकामध्ये 20 धावा येणं गरजेचं. मोठा फटका, चेंडू सरळ येतोय सीमारेषेला भेदून. 4 धावा. एक जबरदस्त मानसी स्प्रोट ब्रँडेड चौकार. वेलकम डीजे. 18 चेंडू 54 धावांचा पाठलाग करायचा. अजूनही जिंकण्यासाठी कोळके संघाला 16 धावा लागतायत धावफलकावर. बिनबाद 16 ज्याच्यामध्ये जयेंद्र राजा मात्र खेळतोय. 3 चौकार आणि 2 डबलच्या माध्यमातून वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. 16 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या आहे 16. जयेंद्रने अजूनही आपलं खातं उघडलेलं नाहीये. आता आपण पाहतोय नवीन गोलंदाज करण पाटील. टिंबोडी संघाकडून 18 चेंडू 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. इम्पॉसिबल नाहीये. आपण अगदी मनापासून जर काही करण्याचं ध्येय ठेवलं, टार्गेट ठेवलं तर जगातली कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नसते. त्यामुळे आपण बघितलं की जयेंद्र मुंडे याच्यामध्ये ती क्षमता आहे, ताकद आहे. त्या क्षमतेचा पूर्ण वापर करतोय की नाही हे बघायचं आहे. मोठा फटका खेळून काढण्याच्या इथे मात्र ऑप्शनच्या बाहेरून जातोय. पंच स्वैर घोषित करतायत. अवांतर धावसंख्येनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 1 17 उर्वरित चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. 18 चेंडू आणि 53 धावा धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. 17 धावा. 18 चेंडू 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. किरण पाटील गोलंदाजी करणार. थोडासा पंचांच्या डिसिजनवर थोडासा नाराज, परंतु पाहिजे पुन्हा एकदा तयार. किरण पाटील. हिअर इज नेक्स्ट वन. मोठा फटका जयेंद्र याच्या बॅट मधून निघालेला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. चेंडूची फेकी करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये आणि या 1 धावेच्या माध्यमातून धावफलकावर धावा लागतायत. बिनबाद 18 धावा. 17 उर्वरित चेंडू 52 धावांची गरज. जिंकण्यासाठी अजूनही फलंदाजी करत असलेल्या कोळके संघाला राजा म्हात्रे, जयेंद्र मुंडे हे 2 फलंदाज मैदानामध्ये अजूनही तग धरून आहेत, अजूनही दम धरून आहेत. खराब चेंडूंवर येणारा अटॅक करण्याची क्षमता ठेवणारे हे 2 फलंदाज. परंतु स्तुती करावी लागेल गोलंदाज किरण पाटील यांना. अजूनही कोणत्या करण पाटील यांनी अजूनही कोणता मोठा फटका खेळू दिला नाही फलंदाजांना. हा चेंडू इथे मात्र पाहिजे. स्लीप होतोय फलंदाज धावपट्टीवरच आणि कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट चेंडू निघतोय धावफलकावर. तिथेच धावा स्थिरावल्यात. 18 धावा. बिनबाद 18चं समीकरण. राजा म्हात्रे त्याचबरोबर आपण पाहतोय जयेंद्र मुंडे हे 2 सलामीचे फलंदाज. करण पाटील गोलंदाजी करणार टेंबोडे संघाकडून.
रिव्हर्स शॉट राजा मात्रे याचा चेंडू जातोय सीमारेषे लगत, परंतु अप्रतिम झेल. बेस्ट कॅच ऑफ दिस मॅच. टोटल टुर्नामेंट म्हणायला काय हरकत नाहीये. मागच्या पावलांवर धावून जाऊन कॅच झेल पकडला आणि पहिल्या गड्याचा खात्मा. यस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतोय आकाश पाटील. आकाशाला गवसणी घालावी लागणार आहे आता. संघाला जर विजयाकडे न्यायचं असेल तर मात्र ही जी नाव आहे बुडणारी तिला पहिलं तीराला लावण्याचं काम या फलंदाजाला करावं लागणार आहे. मोठा फटका, परंतु अडथळा आहे तिथे डिक्लेरेशन एरियाचा. तिथेही क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेकी ही चांगली होते चेंडूची. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते आणि या एक धावीच्या माध्यमातून धाबळकावर धावा लागतायत. 19 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. आउट होणारा पहिला फलंदाज राजा म्हात्रे जो वैयक्तिक 16 या धावसंख्येवर बाद झाला. 8 चेंडू खेळून काढले, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 3 चौकार सामील होते त्याच्या पूर्ण इनिंग मध्ये. करण पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शेवटचा निर्णायक चेंडू असावा कदाचित. डॉर फुलटॉस चेंडू इथे मात्र अटॅक केला जातोय. चेंडू सरळ जातोय घरंगळत, जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातामधून फेकी होते चेंडूची. एक धाव पूर्ण होणार आणि या एक धावेच्या माध्यमातून धावळकावर धावा लागतात. 20 धावा. करण पाटील गोलंदाजी करतोय. दुसरं षटक कार्यरत. 20 धावा आतापर्यंत धावळकावर. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा मात्र हाणून पाडतोय करण पाटील. फलंदाज जयेंद्र मुंडे याचा षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतायत. 21 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. डीजे. तो नमस्कार दोस्तों, नए गेंदबाजी यानी तीसरी गेंदबाजी करेंगे शंकुनाथ गढ़गे. 12 गेंदे 49 रनों की जरूरत. ये देखिएगा, इस गेंद को हवा में खेल लिया. काफी वक्त गेंद हवा में, सेफ लैंडिंग हुई गेंद की. 1 रन बनेगी और 1 रन के साथ टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट की नुकसान पर 22 रन. यानी कि गेंदें बची है अब 11. जीतने के लिए 48 रनों की जरूरत. क्या मुकाबले में वापस आ पाएगी कोलखा टीम या फिर इसी तरह से अपनी ताकत मजबूत रखेगी टिमोरा टीम? ये तो वक्त बताएगा. सवाल है. उठा दिया इस गेंद को हवा में. 2 फील्डर बिटवीन दिस कैच. यस इट इज. सेकंड विकेट इज गॉन एंड कोलका हैव लॉस्ट सेकंड विकेट. डीजे. यस डीजे. नए बल्लेबाज यहां से अंदर दाखिल हो चुके हैं जिनका नाम है संदेश म्हात्रे. गेंदबाज तैयार. सफल गेंदबाज के रूप में देखा जाता है टेमोडी टीम के. ये रिवर्स शॉट खेला है और ये देखिएगा, जिस खिलाड़ी ने देखा था फर्स्ट स्लिप के खिलाड़ी के ऊपर, उसने एक आसान सी कैच लपक ली और 1 विकेट का पतन. वेलकम वेलकम. जयेंद्र मुंडे को आउट लेने के बाद गेंदबाज ने मानो आधे इस मुकाबले के ऊपर फतेह पा ली है. इस जंग में आधे के ऊपर फतेह पा ली है और आधा काम बाकी है, क्योंकि अब रनों की जरूरत बहुत रफ्तार से है और संकट के साए मंडरा रहे इस वक्त कोल की टीम के सर के ऊपर. ये फुल टॉस गेंद थी. अपील हुआ था अंपायर के पास, लेकिन इस अपील को बिल्कुल खारिज
विकेट हैट्रिक ले ली है। वेलकम डीजे मास्टर। लेग ऊपर विकेट के रूप में इस विकेट को बल्लेबाज को आउट दिया गया। और देखिएगा ये विकेट हैट्रिक, पहली विकेट हैट्रिक रहेगी गेंदबाज शंकुनाथ गढ़गे की। तालियां तो होनी चाहिए इस गेंदबाज के लिए, क्योंकि पहली विकेट हैट्रिक इस प्रतियोगिता में आज के पहले दिन का। ना अभी तक किसी ने छक्कों की हैट्रिक ली है। 26 की हैट्रिक जरूर हुई है, लेकिन विकेट हैट्रिक ये पहली मर्तबा शंकुनाथ गढ़गे। गेंदबाज तैयार, दूर वाली छोर से वही शंकुनाथ। क्या करें अब, किस तरह से इस मुकाबले को बचा है, शायद सवाल है इस वक्त बल्लेबाजी करने वाली कोल की टीम के बीच में। गेंदबाज तैयार, ये देखिएगा कलर के साथ में इस गेंद को मोड़ दिया। फाइन लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में तैनात खिलाड़ी जब तक की थ्रो करे, दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज और आसानी के साथ 2 रन पूरे। अब बात है कि हम देख रहे हैं कि एक बेहतरीन गेंदबाजी यहां पे देखने को मिल रही है संकेत गढ़गे द्वारा। उठा दिया इस गेंद को, ये देखिएगा नंबर 8 से जबरदस्त स्मार्ट हिट लगा दिया बल्लेबाज ने। काफी बढ़िया मुकाबला। लगभग टेम्बोडे टीम ने इस मुकाबले के ऊपर अपनी पकड़ अभी तक मजबूत रखी है। छक्का जरूर दागा और 6 रनों के साथ टोटल बन चुका है स्कोर कार्ड के ऊपर। 3 विकेट के नुकसान पर 30 रन। ये देखिएगा इस गेंद के ऊपर जरूर यहां पे एक अच्छी गेंद साबित हुई और इस अच्छी गेंद के साथ टोटल बना वहीं पे रुका हुआ 30 रन। रफ्तार को बढ़ाना पड़ेगा, नहीं तो इस प्रतियोगिता से हाथ धोना पड़ेगा बल्लेबाजी करने वाली कोलका टीम को। काफी बढ़िया मुकाबले मानसी स्पोर्ट डेरौली की ओर से इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया गया है और ये 2 दिनों का क्रिकेट का, यहाँ पे टेनिस क्रिकेट का थर्रार हमें देखने को मिलेगा और ये आज का फर्स्ट डे। हेलो, इस दौरान फिर एक बार गेंदबाज तैयार, दूर वाली छोर से ये देखिएगा क्या बढ़िया बल्लेबाज गेंदबाजी कर, ओ डायरेक्ट हिट, अंपायर का इशारा, उंगली आसमान में और ये विकेट नंबर 4 का खात्मा। यस डीजे, 30 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। यहां से अभी भी 40 रनों की जरूरत रहेगी जीत के लिए। ये देखिएगा कलाव के साथ में इस गेंद को मोड़ दिया, वाकई बेहतरीन शॉट खेला था, लेकिन ये देखिएगा इसे कहते हैं खराब किस्मत। जाकर बाउंड्री लाइन पर गेंद रुक गई लेकिन चौवा नहीं गया। इससे ज्यादा खराब किस्मत बल्लेबाज की क्या हो सकती है। कितने रन मिलेंगे इसके ऊपर? 2 रन मिलेंगे। 32 रन बन चुके हैं, एक ही रन, 32 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज तैयार, ये डॉट गेंद, माफ कीजिएगा 31 रन है स्कोर कार्ड के ऊपर। हम देख रहे हैं कि ये ओवर नंबर 3 प्रोग्रेस पर है। 31 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। लगभग हम देख रहे हैं कि मुकाबले में ताकत लगाती हुई कोलका टीम, टेम्बोडे टीम। यहां से ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल अगर देखा जाए
4 ओवर की समाप्ति के बाद टोटल अगर देखा जाए तो इस मुकाबले को जीत चुकी है गेंदबाजी करने वाली टेम्बोड़ा टीम।